नमस्कार मुलांनो, तुम्हाला सुद्धा इंडियन नंबर सिस्टम म्हणजे भारतीय संख्या प्रणाली आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टम म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या प्रणाली यामध्ये गोंधळ होतो. ठीक आहे, गोंधळ होत असेल तर बघा, आपण एका ट्रिकने बघूया, तुमचा गोंधळ आपण कमी करूया. इंडियन नंबर सिस्टम मध्ये आपण सुरुवात कुठून करतो? वन्स, टेन्स, 100, 1000, नंतर असतो 10,000, लाख, 10 लाख, करोड, 10 करोड आणि नंतर असतो अब्ज. एक नंबर घेऊया आपण. 1 पासून स्टार्ट करूया. ठीक आहे. हा नंबर घेतला आपण. हे 1 2 नाहीये. मोठी संख्या आहे ती. मग जी संख्या आहे ही, तर आता बघा, हा जो 0 आहे, युनिट प्लस, टेन्स प्लस आहे 100, नंतर 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड, 10 करोड आणि अब्ज. बघा, जेव्हा आपली इंडियन नंबर सिस्टम असते, यामध्ये सुरुवातीला 3 चा एक ग्रुप असतो, म्हणजे 100 ची फॅमिली असते. 100 ची फॅमिली म्हणजे हे 3 असतात, बरोबर? 890 जे काही आहे. नंतर असते 1000 ची फॅमिली, म्हणजे 2-2 चे ग्रुप असतात नंतर. 1000, 10,000, लाख, 10 लाख, हे 2-2 चे ग्रुप. मग त्यानुसार आपण कॉमा दिलेला असतो बघा. मग त्या कॉमाजवरून ते काही स्वल्पविराम दिलेले असतात, त्यावरून आपण ओळखू शकतो की हा नंबर कुठला आहे. याला कसं वाचायचं, इंडियनमध्ये की इंटरनॅशनलमध्ये? म्हणजे बघा, 1 2 3, 1 2, 1 2, 1 2 अशा प्रकारे जर लिहिलेलं असेल, आपण 10 करोड पर्यंतच घेऊया हवं तर. अशा प्रकारे जर लिहिलेलं असेल, तर तुम्ही डायरेक्ट बघू शकता. हा ग्रुप 100 चा सोडून द्या. 100 चा ग्रुप, हा 1000 चा ग्रुप, हा लाख चा ग्रुप आणि हा करोडचा ग्रुप. मग बघा, 23 करोड, 45 लाख, 67,890. सोपं आहे की नाही? एवढा मोठा बघा इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये. इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्येही तसंच आहे. हाच नंबर घेऊया आपण. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 इथपर्यंत आपण सेम असतो. 10,000 पर्यंत इंडियन आणि इंटरनॅशनलमध्ये. पण त्यानंतर काय येतं? 10,000 नंतर येतो इकडे 100,000. म्हणजे इंटरनॅशनलमध्ये 3-3 चे ग्रुप असतात. इंडियनमध्ये 2-2 जणांची फॅमिली असते, 2-2 नंबरचे, आणि इंडियनमध्ये 3-3 नंबर. बघा, हा आहे 100 चा ग्रुप, हा आहे 1000 चा ग्रुप, त्यानंतर हा आहे मिलियनचा ग्रुप. 3-3 बिलियनचे सुद्धा तसाच 3 चा ग्रुप येईल. बिलियन, 10 बिलियन, 100 बिलियन. मग बघा, यामध्ये जो कॉमा दिलेला असतो, आता आपण इंडियन नंबर सिस्टम 2 मिनिटासाठी विसरूया आणि इंटरनॅशनल सिस्टम बघूया. हाच नंबर आपल्याला इंटरनॅशनलमध्ये वाचायचा आहे. तो ओळखायचा कसा? तर याचा जो ग्रुप असतो, 3-3 जणांची फॅमिली असते. 3 नंतर कॉमा असतो. 1 2 3, 1 2 3. इथे कॉमा देणार आहेत का आपण? नाही, कारण समोर नंबर नाहीये. मग वाचा. हा बघा 100 चा ग्रुप, हा बघा 1000 चा ग्रुप आणि हा आहे मिलियनचा ग्रुप. 2,234,000,000, त्याच्यानंतर 567,890. सोपं आहे की नाही? पुन्हा बघा, पुन्हा बघा. हा ग्रुप आहे 100 चा, हा 3 चा ग्रुप आहे 1000 चा आणि हा ग्रुप आहे मिलियनचा. मग याला कसं वाचायचं? तर हा पूर्ण नंबर एकदा आपण वाचून घेणार आहोत. 234,567,000 आणि 890. किती सोपं आहे. कशावरून लक्षात ठेवायचंय? कॉमाजवरून. जो इंडियन नंबर सिस्टम असेल त्याचे कॉमा सुरुवातीला 3 चा ग्रुप असेल आणि नंतर 2-2 चे ग्रुप असतील. आणि जर इंटरनॅशनल नंबर सिस्टम असेल, तर सुरुवातीला 3 चे ग्रुप असेल आणि शेवटी 3-3 चेच ग्रुप. म्हणजे शेवटपर्यंत 3-3 चे ग्रुप. हे बघा. हा कुठला नंबर वाटतोय तुम्हाला मग? 3 चा ग्रुप, 2 चा ग्रुप, 2 चा ग्रुप. म्हणजे हा झाला इंडियन नंबर सिस्टम. इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये 3-3 ग्रुपने कॉमा येतो आणि इंडियनमध्ये 3 आणि 2-2 ग्रुपने कॉमा येतो. धन्यवाद.